हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कमी मसाले वापरून गावरान पद्धतीने एकदम झणझणीत आणि चविष्ट असा चिकनचा रस्सा कसा करायचा ते पाहणार आहे। हे आपण कमी वेळात कमी साहित्यात झटपट आणि चविष्ट असे चिकन बनवलेले आहे। एकदम मस्त अशी चिकन आपलं तयार झालेलं आहे। चिकन करी, चिकनचा रस्सा नक्की या पद्धतीने करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। एकदम मस्त झालेला आहे, तुम्हाला बघून कळत असेल। नक्की या पद्धतीने करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण हळद आणि मीठ लावून ठेवणार आहे। मी इथे अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ घातलेला आहे। तुमच्या चवीनुसार मीठ घाला। आता हे हळद आणि मीठ चिकनला लावून घ्यायचं आणि 10 मिनिटं याला असंच ठेवून द्यायचं। तोपर्यंत मसाले बघूया। इथे बघा, मी 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 1 चमचा धने घेतलेले आहेत, 2 चमचे पांढरे तीळ आणि 1 छोटी वाटी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं। हे तीळ, धने, जिरे हे चांगलं मी भाजून घेतलेलं आहे। इथे आपण 1 टोमॅटो घेतलेला आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 1 चक्री फूल आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। आपण हे साहित्य भाजून घेतलेलं आहे, फक्त टोमॅटो भाजलेले नाहीत, कच्चेच इथे वापरणार आहे। आता हे बघा, सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण चांगलं याला थोडंसं पाणी घालून वाटण करून घेणार आहे। थोडीशी मूठभर याच्यामध्ये कोथिंबीर पण घालायची आणि चांगलं वाटण करून घ्यायचं। वाटण आपलं झालेलं आहे। आता फोडणी आपण देऊन घ्यायची चिकनला। त्यासाठी पातेल्यात मी 1 पळी होईल एवढं तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर 1 मोठा कांदा इथे बारीक कट करून घातलेला आहे। कांदा आपल्याला चांगला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे। इथे कांदा बघू शकताय मी चांगला भाजून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। इथे बघा, सगळं वाटण मी यामध्ये घालून घेते आणि आपण झटपट असं चिकन बनवणार आहे। या पद्धतीने करून बघा, झटपट बनतं। वाटण सगळं मी घातलेलं आहे। वाटणाला तेल सुटेपर्यंत इथे आपण टोमॅटो कच्चे वापरलेत, त्यामुळे चांगलं आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे। इथे बघा, चांगलं तेल सुटेपर्यंत मी हे वाटण परतून घेते। इथे बघा, चांगलं वाटण मी 4 ते 5 मिनिटं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण मसाले घालूया, जास्त मसाले घालणार नाही। इथे बघा, घरगुती लाल तिखट मी 4 छोटे चमचे घेतलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तिखट घाला आणि चमचे छोटे मी चिकन मसाला घातलेला आहे। इथे बघा, हे चिकन मसाला आणि लाल तिखट या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं। इथे बघा, हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। गरम पाणी घालायचं आणि तेल सुटेपर्यंत हे मसाले चांगले शिजवून घ्यायचे। इथे बघू शकता, हे मसाले चांगले मी तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये हळद आणि मीठ लावलेलं चिकन घालायचं आणि या मसाल्यासोबत चिकन आपल्याला 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं। बघा, गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि इथे मी चिकन मसाल्यांसोबत चांगलं परतून घेते, म्हणजे चांगलं चिकनमध्ये हे मसाल्यांचा फ्लेवर छान असा उतरतो आणि छान चिकन आपल्या चवीला लागतं। असं मसाल्यांसोबत मी चिकन चांगलं इथे परतून घेतलेलं आहे। आता यामध्येच आपण यावर असं झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करायची। झाकण ठेवून याला 4 ते 5 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायचं चिकन, म्हणजे छान आपलं चिकनला एकदम टेस्टी असं चिकन बनतं वाफेवर असं मसाल्यांसोबत शिजलं की। इथे मी झाकण ठेवते, गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली आहे। वाटलं तर तुम्ही एक वेळ मध्ये हलवून घ्या। इथे बघू शकताय, वाफेवर मी 4 ते 5 मिनिटं चिकन थोडंसं शिजवून घेतलेलं आहे। बघू शकताय, चिकनला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे। चिकनचं तेल छान असं सुटायला लागलेलं आहे। आता याला छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये गरम पाणी, तुम्हाला कशी भाजी बनवायची तसं गरम पाणी घाला। असं वाफेवर 4 ते 5 मिनिटं चिकन शिजवून तुम्ही नंतर बनवलं तर एकदम मस्त असं चिकन बनतं। रस्स्याला छान अशी टेस्ट येते। गरम पाणी घाला, कारण गरम पाण्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट टिकून राहते आणि रस्स्याला तरी छान येते। आता इथे मी गरम पाणी घातलेलं आहे। आपण चिकनमध्ये सुरुवातीला मीठ घातलं होतं, त्या अंदाजानेच मीठ घाला आणि ह्याला उकळी यायला लागलेली आहे। मीठ घालून मिक्स करायचं। इथे बघा, मीठ घालून मिक्स केलेलं आहे आणि गॅसची फ्लेम कमी करायची। झाकण ठेवून 15 मिनिटं चिकन शिजवून घ्यायचं, कारण चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही। सुरुवातीला वाफेवर आपण 5 मिनिटं हे थोडंसं शिजवून घेतलेलं आहे। झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं शिजवून घ्यायचं। 15 मिनिटाच्या नंतर बघा, इथे छान असं रस्स्याला आपल्या तरी छान आलेली आहे आणि चिकन आपण आपलं छान असं शिजलेलं आहे। इथे बघू शकताय, मस्त असं
चिकन आपलं तयार झालेलं आहे. एकदम मऊसूत शिजलं जातं मस्त असं. तुम्हाला बघून कळत असेल छान असे चिकन आपलं तयार झालेलं आहे. झटपट भाजी बनते. नक्की अशी एकदा या पद्धतीने करून बघा. एकदम मऊसूद असं चिकन शिजलेलं आहे. चिकन तयार झालेलं आहे. या पद्धतीने तुम्ही चिकन नक्की बनवून बघा. मी गॅस बंद करते आणि सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची. मिक्स करून घ्यायचं. झटपट आणि कमी साहित्यात झणझणीत आणि चविष्ट असं हे चिकन आपलं बनलेलं आहे. छान असं कमी साहित्यात कमी वेळात गावरान पद्धतीने आपण हा चिकनचा रस्सा बनवलेला आहे. तुम्हाला बघून कळत असेल मस्त अशी भाजी झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही कमी साहित्य वापरून गावरान पद्धतीने या पद्धतीने नक्की एकदा चिकन रस्सा बनवून बघा. तुमची पण छानच होईल. नक्की करून बघा. तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त असं हे चिकन आपलं बनलेलं आहे. चिकनचा रस्सा झणझणीत असा मस्त झालेला आहे. करून बघा. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने एकदा तुम्ही चिकन झटपट बनणारं चविष्ट असं नक्की बनवून बघा. तुमचं पण छानच होईल. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.